राज्यातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी विश्वासार्ह बँक म्हणून ओळख असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय किसान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय किसान दिनानिमित्त पंजाब अँड सिंध बँकेच्या वतीनं शेतकरी आणि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला आहे। शेतकरी उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं पंजाब अँड सिंध बँकेच्या वतीनं नाशिक शहरातील गोविंदनगर येथील सयाजी हॉटेलमध्ये विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। भारत सरकारचा एक उपक्रम असलेल्या आणि 1908 साली स्थापन झालेल्या या बँकेनं स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्राहक, शेतकरी आणि उद्योजकांच्या विश्वासास पात्र ठरत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। पंजाब अँड सिंध बँकेनं विविध कर्ज योजना राबवत युवा पिढीला व्यवसाय आणि शेती क्षेत्रात पुढे जाण्यासाठी चालना दिली आहे। शेतकरी उद्योजकांसाठी नाशिक येथे झालेल्या या कार्यशाळेचे बँकेचे फील्ड जनरल मॅनेजर विनोद कुमार पांडे, मुंबई झोनल मॅनेजर सर्वजित सिंग आणि नाशिक ब्रांचचे मॅनेजर अजित सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। नमस्कार। आज पंजाब सिंध बँकेने जो कार्यक्रम ठेवला नाशिकमध्ये तो खरोखर उद्योगांसाठी खरोखर चांगला आहे आणि पंजाब सिंध बँक खरोखर प्रगतीपथावरती आहे आणि नाशिकच्या सर्व मी उद्योजकांना असं आवाहन करतो बँकेच्या मार्फत की आपण या बँकेचा सगळ्या फॅसिलिटीचा लाभ घ्यावा आणि खरोखर फायदा होईल आणि सुविधा सगळ्या चांगल्या आहे, कर्मचारी पण चांगले आहे आणि आपल्याला ज्या सुविधा बाहेरील बँक देणार नाही त्या सर्व सुविधा ही बँक देईल आणि तुमच्या सर्व जे कामे असतील ते पंजाब सिंध बँक तुम्हाला करून देईल। आणि मी स्वतः अंकुश शिरसाट, मी एका गावचा सरपंच आहे, एका महाराष्ट्र राज्याचं पद आहे माझ्याकडे सरपंच परिषदेचं आणि मी माझ्या उद्योगामध्ये माझे 4-5 उद्योग आहे आणि त्या उद्योगामध्ये मला बँकेचा खरोखर चांगला सपोर्ट आणि त्या सपोर्टमुळं मी मोठ्या उद्योगापर्यंत पोचलो। माझे सगळे स्वप्न आणि मी ज्या नियोजन केलं होतं आणि जो माझा टार्गेट होते ते सर्व पूर्ण झाले या बँकेमुळं। मी बँकेला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बँकेचे सर्व कर्मचारी आणि आज ह्या ठिकाणी पांडे साहेब आणि सिंग साहेब या ठिकाणी आलात आणि सगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन केलं त्याबद्दल मी दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि यांनी आम्हाला हा वेळ आणि या ठिकाणी मंचावरती बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल बँकेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पुन्हा एकदा धन्यवाद। आज का जो प्रोग्राम है, आज किसान दिवस है। पूरे देश में चरण सिंह के जी जो हमारे पूरे के प्राइम मिनिस्टर थे वो किसानों के लीडर भी थे। उनके जन्मदिन पे किसान दिवस मनाया जाता है और हमारे बैंक ने फैसला किया कि आज के दिन हम पूरे इंडिया में अलग अलग जगह पर जाके किसानों के लिए सेवा के लिए लोन देंगे या उनकी समस्याएं सुनेंगे। उसी दरमियान में महाराष्ट्र में हम नासिक में आए हैं और हमारे जितनी भी खेती और खेती से रिलेटेड फूड प्रोसेसिंग के जो लोन है उसके बारे में हम लोगों ने अभी डिस्कस किया, सब लोगों से किसानों को बताया और जो भी हमसे लोन लेना चाहेगा, हमसे जुड़ना चाहेगा, हम जल्द से जल्द उसको लोन सैंक्शन करके देंगे और ग्रोथ देंगे। हमारे महाराष्ट्र के अंदर हमारा जो एग्रीकल्चर लोन का जो पोर्टफोलियो है उसका ग्रोथ जो है मार्च से सितंबर में वो 67% का है। ये शो करता है कि यहाँ पोटेंशियल बहुत है और नासिक तो बहुत बड़ा जगह है जहाँ खेती का बहुत काम होता है, इसलिए हम लोग यहाँ पर आए। सबसिडीमध्ये काम करतो आणि बँकेबरोबर गेल्या 13 वर्षापासून जोडलेलो आहे। बोल ना। आजचा किसान दिवस असल्यामुळे बँकेने एक नवीन ब्रांच शेतकऱ्यांसाठी एक ओपन केली। तसेच यामध्ये जवळपास आज बँकेने कृषी जे शेतीविषयक प्रोसेसिंग युनिट आहे त्यामध्ये 150 कोटीचं टार्गेट ठेवलं होतं, त्यापैकी 80 कोटीचं आज बँकेने वाटप केलं आहे आणि ही नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। मुख्यमंत्री योजना जी आहे CMJP हिच्या अंतर्गत बँकेने जवळपास 50 लाखाची 6 प्रकरणं वितरित केली। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ॲग्री इन्फ्रा फंड म्हणून जी स्कीम आहे त्यामध्ये जवळपास 1 कोटीची 5 प्रकरणं बँकेने वितरित केली आणि फूड प्रोसेसिंगमध्ये जवळपास 13 कोटी 16 कोटी असे काही जवळपास 70 ते 80 कोटीचं बँकेने आज वाटप केलेलं आहे। शेतकऱ्यांना आव्हान एकच करणार की बँक नेहमी एक पाऊल पुढे चालते, तर शेतकऱ्यांनी पण कर्ज वेळेत फेडावं आणि बँकेलाही म्हणजे त्याचा त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना होणार नाही, त्यांची पत बँकेत टिकून राहील। दुसऱ्या वेळेला ज्यावेळेस बँकेत जातील त्यावेळेस वर ताट मानून बँक आल्यानंतर जी प्रोसेस आज महिनाभरात झाली असेल ती 8 दिवसात होऊ शकते। त्यासाठी सर्वांनी वेळेत कर्ज भरावं एवढंच माझं शेतकऱ्यांना आव्हान असेल। यावेळी ज्या उद्योजक आणि शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या प्रगतीला खारीचा वाटा असणाऱ्या पंजाब अँड सिंध बँकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केलेत।
नाशिकमध्ये देखील विश्वासात पात्र ठरणाऱ्या पंजाब अँड सिंध बँकेची नवीन शाखा गोविंदनगर येथे सुरू होणार आहे। शशिकांत भेंडे हे त्या शाखेचे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणार आहेत। या कार्यशाळेसाठी उद्योजक सल्लागार अविनाश काळे पाटील, महाराष्ट्र राज्य सरपंच समितीचे उपाध्यक्ष अंकुश शिरसाट, ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन निलेश उंडे, सरपंच गणेश चव्हाण, सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, सोसायटी चेअरमन संपत वालटे, शिक्षक राहुल मालपानी, येवला प्रांताधिकारी गाढवे सर यांच्यासह शेतकरी, उद्योजक आणि बँकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी आणि उद्योजकांच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पंजाब अँड सिंध बँकेचा हा कार्य उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकाचा ठरला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।